पानिपत युद्धस्थळ प्रेक्षणीय स्थळ म्हणून विकसित करावं, तसंच शिवाजी महाराज यांच्यासह इतरांचे पुतळे असावेत अशी मागणी पानिपत शौर्य समितीचे आयोजक प्रदीप पाटील यांनी केली आहे। बारामतीमध्ये राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आले। आजपासून 19 जानेवारीपर्यंत कबड्डी स्पर्धा पार पडणार आहे। या कबड्डी स्पर्धेची तयारी पूर्ण झाली आहे। समृद्धी महामार्गावरील कसारा बोगद्यावर वारली पेंटिंग रेखाटण्यात आली। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने संस्कृती संवर्धनाचा एक अनोखा प्रयत्न केला। परभणीत रस्ता सुरक्षा सप्ताहाचं आयोजन करण्यात आले। जिंतूर महामार्गावर जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी हेल्मेट धारक दुचाकीस्वारांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले। 2024 या वर्षात देशात तब्बल 2,58,99,000 वाहनांची विक्री झाली आहे। या दुचाकींची संख्या जास्त आहे। गेल्या वर्षी तब्बल 1,95,44,000 दुचाकीला विकल्या गेल्या। 2023च्या तुलनेत वाहन विक्रीत 12% वाढ झाली। सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स या संघटनेनं ही आकडेवारी जाहीर केली आहे। शिर्डी एअरपोर्ट परिसरात लेझर लाईट वापरण्यास बंदी घातली। एअरपोर्टच्या 25 किलोमीटर परिघातील वायू क्षेत्रात लेझर लाईट वापरण्यास बंदी घातली। वैमानिकांच्या सुरक्षिततेसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांनी आदेश दिलेत। लेझर लाईटमुळे वैमानिकांचं लक्ष विचलित होऊन दुर्घटना होण्याचा धोका असल्यानं लेझर लाईटवर बंदी घातली आहे। व्यावसायिकांना आपल्या वस्तू परदेशात निर्यात करण्यासाठी अकोल्यात डाकघर निर्यात केंद्राची सुविधा सुरू करण्यात आली आहे। एका व्यावसायिकाला व्यापार संकेतस्थळावरून ऑर्डर मिळाली। त्यानुसार या केंद्रातून भांड्यांचं पहिलं पार्सल अमेरिकेला रवाना करण्यात आलं। घाऊक महागाई दर 2.37% आलाय। वस्तू, कंपनी, उत्पादन, इंधन आणि ऊर्जा यांची दरवाढ झाल्यानं डिसेंबर महिन्यात महागाईचा दर वाढलाय। अन्न पदार्थांच्या किमतीत किंचित घट झाली, मात्र इतर बाबींची भाववाढ झाल्यानं महागाई वाढल्याचं सरकारी आकडेवारीत स्पष्ट झालंय। धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती उद्यापासून बंद राहणार आहे। हमाल मापाडी संघटनेनं पुकारलेल्या आंदोलनामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे। त्यामुळे धान्य खरेदी विक्रीचे व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहे। त्यामुळे मात्र शेतकऱ्यांची मोठी अडचण होणार आहे। हमाल संघटनेनं हमाली आणि तोलाईची मजुरी वाढवण्याची मागणी केली। वाशिम जिल्ह्यात मागच्या वर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाली होती। तेव्हा जिल्ह्यात 53,000 हेक्टरवरील सोयाबीन, ज्वारी, तूर पिकाचं, कपाशीचं नुकसान झालं। जिल्हा प्रशासनानं 65,000 शेतकऱ्यांसाठी 73 कोटींपेक्षा जास्त निधीची मागणी केली होती। मात्र निवडणुकीनंतर हा निधी मिळाला नाहीये, त्यामुळे शेतकरी नाराज आहेत। पंजाबमधील खनौरी बॉर्डर इथं शेतकऱ्यांचं गेल्या 11 महिन्यापासून आंदोलन सुरू आहे। हमीभावाच्या कायद्यासाठी हे आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अकोला शेतकरी जागर मंचाकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आलं। मनमाड नांदगाव भागातील शेतकऱ्यांवर नवं संकट आलंय। एकाच वेळी शेकडो पक्ष्यांचे थवे येऊन पिकांची नासाडी करतायत। त्यामुळे गहू, कोबी, फ्लावर, हरभरा, मका यासह इतर पिकांचं नुकसान होत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना नव्या संकटाला तोंड द्यावं लागतंय। सांगलीतील वारणा नदीत हजारो मासे मृत्युमुखी पडलेत। नदीकाठी मृत माशांचा खच पडल्याचं दिसून येत आहे। माशांच्या मृत्यूमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली। भिवंडीत पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं। श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी हे आंदोलन केलं। पाणी टंचाईसह दिवा बत्ती आणि रस्त्याच्या समस्या या आंदोलनात मांडण्यात आल्या। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे गॅलेक्सी इमारतीतील रहिवाशांना दूषित पाणी पुरवठा केला जातोय। पिण्याच्या पाण्याच्या नळातून अस्वच्छ पाणी येत असल्यानं इमारतीतील अनेक नागरिक आणि लहान मुलं आजारी पडतायत। यावेळी त्वरित ही समस्या सोडवली नाही तर उग्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आला।